नवी मुंबई बेलापूरचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच साहिल दिवेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय आणि त्याच्या साथीने विनायकला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. पहिला बॉल बरकत शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. कराड नारायणवाडीचा हा खेळाडू आपण पाहतोय, ज्या खेळाडूने आपल्या फिरकीच्या तालावरती अनेक मोठमोठ्या खेळाडूंना नाचवलंय, तालावरती थिरकवलंय, तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. डाऊन द लेग लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव मिळते. सिंगल धाव व्हाईटच्या स्वरूपात इथे धाव फलकावरती आपण पाहतोय. वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला इथे पाहायला मिळतं. बरकत शेख यासाठी ओळखले जातात. टप्पा पडला त्यानंतर अँगलने चेंडू बाहेर निघाला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला गेला. बरकत शेख खासियत आहे या खेळाडूची आणि ती खासियत मैदानाच्या आतपर्यंत दाखवली जाते. का आयकॉन म्हणून निवडलं गेलंय याचं उत्तर देत आहेत. हो, यावेळेस आतमध्ये आला. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतपर्यंत मॅजिक पाहायला मिळाली. बरकतची जादू, बरकतची करामत मैदानाच्या आतपर्यंत इथे पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर यावेळेस आतल्या दिशेला टर्न झाला, डॉट बॉल येतोय. विविधता आपल्या खात्यामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. विविधता मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर अगोदरचा चेंडू बाहेरच्या दिशेला वळला, हा चेंडू आतमध्ये आला. ऑन साइडला लॉफ्ट केला, फटका इथे केला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. साहिल दिवेकरला जीवनदान मिळालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो. 2 धावा डाव फलकावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. संधी निर्माण झाली होती मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि त्याचबरोबर 2 धावा डाव फलकावरती. तीन आकड्यावरती धावफलकाला जाऊन पोहोचतोय. 3 ऑन दी बोर्ड. साहिल दिवेकरला इथे जीवनदान मिळालंय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डाऊन द लेग होता, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. 7च्या गडीला बरकतची एक संधी निर्माण केली होती या खेळाडूने. आपण पाहिलं तर विकेटची संधी आली होती, हातातोंडाशी घास देखील आला होता. ऑन साइडला वेगात होता, टर्न केलं जातं. रनआउटची संधी डायरेक्ट हिटच्या स्वरूपात. आता मात्र परतावं लागणार का माघारी? या पंचांचा इशारा. बोट झालाय आकाशाकडे. पहिली विकेट. विनायकचा खेळ संपला रनआउटच्या स्वरूपात. विनायक बॅक टू द पवेलियन. दरम्यान पारितोषिक आलंय. या फेकीसाठी विशाल अण्णा केसरकर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. कुमार माने यांनी फेकी केली आणि त्याचबरोबर एक विकेट महत्वाची आले. राहुल आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या 5 या आकड्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यात राजू हेरवडेकर सर, आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा. राजू हेरवडेकर सर, माईकशी संपर्क आपण साधायचा.
गुरुदाची मार्क वरती कवटे माकाचं सुपरस्टार खेळाडू अर्थातच वैभव भोसले गुरुदाच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये वैभव भोसलेला आपण पाहतोय. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी इथे वैभव भोसलेच्या मजबूत खांद्यावरती दिली जाते. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या खेळाडूने पटकावलाय. तो खेळाडू आपण पाहतोय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत आणि ते वर कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त झेल इथे पकडलाय. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वाधिक चांगला झेल इथे पाहायला मिळालाय. जबरदस्त झेल. काय झेल पकडलाय. अफलातून लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर राहुलची खेळी संपवण्यासाठी अशा प्रकारचा झेल गरजेचं होतं आणि तो झेल इथे पकडला. लोअर फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने फटका केला. त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे एफर्ट लाजवाब पाहायला मिळाले. यस रोहित यादव यांच्याकडून या झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. दरम्यान पहिला फेकीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज विशाल अण्णा केसरकर यांच्याकडून. त्यानंतर या झेलसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज रोहित यादव यांच्याकडून आलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अक्षय डिसले दाखवत असताना पाहायला मिळतात. अक्षय डिसले यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. दरम्यान 5 आकड्यावरती दुसरी विकेट. दुसरा धक्का इथे 5 आकड्यावरती बसलाय. पहिल्या षटकामध्ये रनआउटची विकेट. त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगला झेल पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताला. निश्चितच आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस यावेळेस देखील इथे गती परिवर्तन पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत हाताळले जात आहेत. बॅकफुटला गेले. दिशा दिली जाते. पंच केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये बरकतचे घेत आहेत. तोपर्यंत एक सिंगल डाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती. 6 ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी राहिली. वैभव भोसले देखील प्रभावशाली कामगिरी राहिली या मॅच मध्ये. निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात अगदी आपण पाहिलं तर तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती. आडवा बॅटने साहिल दिवेकरच्या बॅटवरून फटका पॅरलल केला. धावा मिळतात त्या 6. साहिलच्या बॅटवरून मोठा धमाका षटकार. साहिल दिवेकरच्या बॅटमधून इथे षटकार आलाय. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर लँड झाला थेट लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार साहिल दिवेकरच्या बॅटमधून. कोलवाडापाचा हाताला. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी हेलिकॉप्टर उडवला आणि थेट लँड केला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचे 2 षटकार आणि षटक क्रमांक 2 चा केस संपला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. चला त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी सुद्धा मिंगोले तात्या यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 18 या आकड्यावरती धावफलक. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चला वेग घ्यायचा आहे. थोडस स्पीडअप घ्यायचंय. सामना थोडासा धीम्या गतीने चालू आहे. अठरा धावा धावफलकावरती. पंच थोडासा वेग घ्यायचा.
बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सुधाकर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक निश्चितच तिसरा हाताळण्याची जबाबदारी इथे सुधाकरच्या खांद्यावरती दिली जाते. अठरा या आकड्यावरचे धावफलक 18 ऑन दी बोर्ड. यावेळेस अष्टा उद्ध्वस्त केले आहेत. दांडी गोल सक्सेसफुल झाले. माघारी परतावा लागतंय. तिसरी विकेट आली आहे. धक्का क्रमांक तिसरा. अक्षय डिक्सले बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत प्रवीण झेंडे दाखल झालेत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. सुधा मिंगोले ताता यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 18 या आकड्यावरती धावफलक. या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. प्रवीण झेंडे नवीन बॅटर आले 5व्या क्रमांकावरती. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक असणार आहे. सुधा मिंगोले सर यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला हा बॉल. खासियत आहे, विविधता दाखवल्या. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर फ्लाइटेड हाताला. दुसरा चेंडू देखील थोडीशी फ्लाइट दिली. हा चेंडू थोडासा खालच्या ट्रॅजेक्टरीने टाकला आणि त्यानंतर वळवला देखील. यावेळेस देखील फ्लाइट दिली होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रनआउटची संधी, धोक्याची घंटा. विकेट महत्वाची आहे. पंचांकडे अपील. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. तिसऱ्या पंचाची इथे मागणी केली जाते. दरम्यान काय घडतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा येतो. तिसऱ्या पंचाचा दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव फलकावरती सुखरूपरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 19 आकड्यावरती धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. एकोणीस धावा फलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आणि आता पुन्हा एकदा साहिल दिवेकर स्ट्रायकिंग गेन वरती जबाबदारी असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. अजूनही विचार केला तर इथून पुढे 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि त्यावरती देखील तशीच प्रकारच्या आक्रमकतेची गरज असणार आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती, त्यापैकी 14 धावा या साहिल दिवेकरच्या बॅट मधून आल्या. आज मला नवी मुंबईवरून काय ही स्पर्धा ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी बोलवलंय त्याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिले. जबरदस्त बॅटिंग केली आहे. ऑन साइडला लॉफ्ट केला. फटका पुन्हा एकदा लाजवाब आला साहिल दिवेकरच्या बॅटवरून. बैठक स्ट्रोक षटकार. या जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वैयक्तिक सलग 3 षटकार इथे अर्थातच आलेत साहिल दिवेकरच्या बॅटमधून आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील जमा झालाय. सुदाम इंगोले सर अर्थातच तात्या यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालाय. धावसंख्या 25 आकड्यावरती 25 ऑन दी बोर्ड. साहिल दिवेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत एका चांगल्या धावसंख्येची आशा असणार आहे पाचुंबरी स्पोर्ट्स संघासाठी. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. निश्चितच प्रभावशाली कामगिरी केली आहे. यावेळेस वळवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25 आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यात.
गोलंदाजी मार्कवरती सईद आलेच. षटक क्रमांक 4, अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे सईद यांच्या खांद्यावरती दिली जाते. आतापर्यंत 25 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक सईद यांच्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. या 6 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील हे देखील इथे पाहणं गरजेचं आहे. ड्राईव्ह केला जातं. फटका चांगला केला गेला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये मात्र इथे धावा मिळतात पूर्णपणे 4. प्रवीण झेंडेच्या बॅटमधून आलाय दर्जेदार शोक चौकार. एकोणतीस या आकड्यावरती धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर विकेट आले. माघारी परतावं लागतं. यष्टा उद्ध्वस्त केला. त्रिफळाचित केला. माघारी परतावं लागतं. धक्का क्रमांक 4. प्रवीण झेंडे बॅक टू दी पवेलियन. चल थोडासा वेग घ्यायचा. इन आउट फास्ट करायचं. नवीन बॅटर नेम. नवीन बॅटर. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं. शुभम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते का. कलेक्शन इथे खराब झालंय. मात्र पंचाचा इशारा काय येतोय हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. एक धाव सुखरूपरित्या कंप्लीट केली आहे. कलेक्शन खराब झालंय. निश्चितच आपण पाहिलं तर कलेक्शन इथे खराब होत असताना पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. मोये झालंय मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच आपण पाहिलं तर मोये मुवमेंट इथे पाहायला मिळाले. एक सिंगल धाव धावफलकावरती धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतंय 30 या आकड्यावरती. या आकड्यावरती धावसंख्या अजूनही 3 चेंडूंचा केस शिल्लक आहे. सरबाटने लॉस्ट केला. ओढ श्लोक कमालीचा फटका. सीधी बॅट. नो बकवास. साहिल दिवेकरच्या बॅट पडून आणखी एक मोठा धमाका. बिग ब्लास्ट सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. 36 या आकड्यावरती धावसंख्या खऱ्या अर्थाने आपल्या संघाला नवसंजीवनी देणारा खेळाडू आपण पाहतोय साहिल दिवेकर. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यस सुधा मिंगोले तात्या यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे आणि या षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालाय. 36 धावा फलकावरती. नो बॉलचा इशारा. आणखीन एक मोठा धमाका. बिग 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 हिट सिक्सर. 9+6 म्हणजेच काहीतरी ते 7 धावा आणि त्याचबरोबर आणखीन 100 रुपये खात्यामध्ये ऍड झाले आहेत. अर्थातच सुधार मिंगोले तात्यांच्याकडून 100 रुपये ऍड झाले. दरम्यान यानंतरचा होणारा सामना कासेगाव संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. कासेगाव संघाच्या विरोधामध्ये वाकुर्डे स्पोर्ट्स दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय.
फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता पुन्हा एकदा संदीप फलंदाजाकडे असणार आहे. 43 धावा फलकावरती. निश्चितच षटकारांसाठी पारितोषिक आणि ते षटकारांचं पारितोषिक देखील जमा झालंय. जबरदस्त बॅटिंग इथे केली जाते. साहिल दिवेकर फ्री हिटचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतात. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय. फेकी खराब झाले आणि 2 धावा फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतोय 45 आकड्यावरती. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी जो संघ अडचणीमध्ये होता त्या संघाला अडचणीतून बाहेर कोणी काढलाय. अर्थातच या नवी मुंबई बेलापूरच्या सुपरस्टाराने बाहेर काढला. 12 चेंडू आणि 34 धावांची खेळी त्याच्या बाटमधून आली आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. पंचेचाळीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 45 ऑन दी बोर्ड. लेफ्ट केलाय ऑन साइडला. जबरदस्त फटका मैदानाच्या आतपर्यंत आलाय. एकदा जोरदार टाळा साहिल दिवेकर साठी होऊन जाऊ द्या. त्याने आज मैदानाच्या आतपर्यंत सांगितलंय संघर्ष जितना बड़ा होगा सफलता उतनी खास होगी. जो हार मानना नहीं जानते उनकी अलग ही पहचान होगी. नवी मुंबई बेलापूर वरून कामाला आज आयकॉन म्हणून आज बोलवलं. याचं उत्तर मैदानाच्या आतपर्यंत साहिल दिवेकरने दिलाय. प्रेक्षको एकदा जोरदार टाळा साहिलच्या बॅटिंग साठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त खेळ केलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 षटकार या इनिंग मध्ये ठोकले. 13 चेंडू आणि 40 धावांची खेळी साहिल दिवेकरच्या बॅटमधून आली आहे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता 24 चेंडू आणि 52 धावांची असणार आहे. 24 मध्ये 52ची गरज. चल लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं. क्षेत्ररक्षण लावायचं. चला वाकुर्डे कॅप्टन टॉस साठी. वाकुर्डे कॅप्टन टॉस साठी यायचं. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आहे वाकुर्डे कॅप्टन. लगेचच या. चला दरम्यान 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. रमेश दादा पडळवाडी सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज साहिल दिवेकरच्या खेळीसाठी आणि त्याचबरोबर 300 रुपये साहिल दिवेकरच्या 3 षटकारांसाठी देखील आलाय. सुदाम दादा इंगोले यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. तब्बल 800 रुपये ते खात्यामध्ये ऍड झाले आहेत. त्याचबरोबर सुदाम इंगोले सर आपण यायचंय. इनिंग संपल्यानंतर आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यायचं. सुदाम इंगोले सर आपल्याला विनंती असणार आहे. चला दरम्यान नाणेफेक झालाय. कासेगाव संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम निर्णय ठेवायचा आहे कासेगाव संघ. मात्र अफलातून बॅटिंग येते मैदानाच्या आतमध्ये साहिल दिवेकरची आपल्याला पाहायला मिळाल्या. चला तर बरं 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं हाताळली जाणं अनिवार्य आहे.
राजू आणि वैभवची जोडी आपण पाहतो बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतपर्यंत पहिला बॉल फटका इथे फसलाय. मिस टाइम सो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 1 जल्लोष झालाय कारण इथे खेळ संपले. राजूची धक्का क्रमांक पहिला. राजू बॅक टू द पवेलियन. मनोज आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मनोज यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हो आउटसाइड टॉप सम वेगात होता. प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला आणि दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. प्रचंड वेगात हाताला भन्नाट वेग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र रोखले. अजूनही धावा बनवायला सुरुवात झाली नाही. खराब चेंडू इथे पाहायला मिळालाय. आता दंडित केला जातोय. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव. कुठेतरी आपण पाहिलं तर अतिरिक्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि तिथे एक्स्ट्रा डाव इथे खर्च केले. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आणि एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येला निश्चितच मात्र श्री गणेश झालाय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. कॅप शोधण्याचा प्रयत्न. कॅप शोधला. मनोजच्या बॅटमधून फटका आलाय आणि इथे आपण पाहिलं तर धावा मिळतात त्या 4. अखेर चौकार आलाय. फ्री हिटच्या बॉलवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 5 आकड्यावरती धावसंख्या. त्याचबरोबर देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दरम्यान सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक 201 रुपयांचं देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून असणार आहे. दरम्यान 21 मध्ये आवश्यकता 47 धावांची. एक चौकार आला फ्री हिटच्या बॉलवरती मनोजच्या बॅटमधून. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार इथे पाहायला मिळाला. यावेळेस देखील राव केलं जातं. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी. फेकी चुकीच्या एंडला झाली. फेकी खराब झाली आहे. चुकी केली क्षेत्ररक्षणामध्ये. अक्षय डिसले यांच्याकडून चुकी होत असताना पाहायला मिळाले. तोपर्यंत डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. चुकीच्या एंडवरती फेकी झाली. निश्चितच आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती फेकी झाली असती तर माघारी परतावं लागलं देखील असतं मनोजला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शो केला. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये साईल येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. अर्थातच 6 या आकड्यावरती 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वैभव भोसले आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती आपण पाहतोय. वैभव भोसले मान फ्रॉम कवठे महाकाळचा सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तोपर्यंत 6 धावा धाव फलकावरती. स्क्वेअर कटचा फटका इथे पाहायला मिळाला. लॉफ्टर केला. पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. षटक क्रमांक पहिलं संपलं. 7 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकाकडे चमू बदला आता. तीन षटकारांसाठी देवराज सचिन शिंदे सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे.
चला स्पीडअप घ्यायचं, वेग घ्यायचा. चला वेग घ्यायचा. दोन्ही टीम्स आपण खूप टाइम घेत आहे याची नोंद घ्यायची. थोडंसं आपण वेग घ्यायचा. दरम्यान साहिल दिवेकर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरी इथे हाताळण्याची जबाबदारी साहिल दिवेकर. बेलापूर एक्सप्रेसला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच पहिल्या इनिंग मध्ये धावांचा पाऊस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. लॉफ्ट केला, फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालाय, मात्र इथे झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झालाय. वैभव भोसलेचा झेल महागात पडू शकतो कारण हा खेळाडू क्षमता आहे या खेळाडूकडे आणि त्याचा झेल इथे सोडलाय. त्याचबरोबर 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव भोसलेचा झेल निश्चितच महागात पडणार आहे कारण क्षमता आहे. कवठे महाकाळ मधून सातत्याने या खेळाडूची चर्चा राहिली आहे. सातत्याने चांगल्या दर्जाचा हा खेळाडू करत आलाय. 9 या आकड्यावरती धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. खोलवर डप्पाचा बॉल, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. प्रोटेक्शन आहे डीप पर क्षेत्ररक्षक येतात. अक्षय डिसले सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला. फेकी आता मात्र चांगली झाली. काही देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र इथे फलंदाज सुखरूप पाहायला मिळतात. एक धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 10 या आकड्यावरती 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा फलकावरती निश्चितच डबल डिजिट मध्ये आता धावफलक जाऊन पोहोचतोय. दहा या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे. 10 धावा धावफलकावरती. मनोज आहेत स्ट्रायकिंग गेंदवरती. एक चौकार आलाय तरी देखील आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 5 धावा म्हणजेच काय तर थोडेसे शांत पाहायला मिळालेत मनोज देखील. लॉफ्ट केला, फटका केलाय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विनायकने पकडलाय. झेल संपलाय. मनोजचा खेळ. मनोज बॅक टू दी पवेलियन. नवीन पांढऱ्या मैदानाच्या आत पर एक कराड नारायणवाडीचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच बरकत शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. हो बाउन्सर इथे पाहायला मिळाला. सरप्राईज केला फलंदाजाला आणि आता मात्र विकेट आली. खऱ्या अर्थाने टाळ्या बरकत शेख साठी होऊन जाऊ द्या. खेळाडू वृत्ती इथे पाहायला मिळाले. निश्चितच पंचांचा निर्णय येण्या अगोदर मैदान सोडलंय आणि टाळ्यांचा गजर बरकत शेख साठी व्हायला हरकत नाही मित्रांनो. खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतपर्यंत दाखवली आहे. विकेट आली आहे. तिसरा धक्का इथे बसलाय. बरकत शेखचा खेळ संपलाय. सईद आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत फटका केला गेला. डीपर प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण आता चांगलं पाहायला मिळतं. फेकी देखील चांगली झाली आहे. एकच धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने
धावसंख्येचं टोटल मात्र 11 या आकड्यावरती 11 ऑन दी बोर्ड. 11 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतंय. 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 41 ची गरज. आता जबाबदारी पूर्णपणे वैभव भोसलेच्या कांद्यावरती असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर महत्वाचा सामना आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये पूर्णपणे जबाबदारी असणार आहे वैभव भोसलेच्या कांद्यावरती. कारण 13 मध्ये 41 धावांचं समीकरण मैदानाच्या आतपर्यंत वेगात होता. पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा मिळते. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती. एकदा जोरदार टाळा पुन्हा एकदा साहिलसाठी होऊन जाऊ द्या. 2 विकेट आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलाय. खऱ्या अर्थाने आयकॉन म्हणून का निवडलं गेलंय त्याचं सातत्याने प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळालंय. आता जिंकण्यासाठी 12 मध्ये 40 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 40 ची गरज. चला वेग घ्यायचा. सामना खूप वेळ चाललेला आहे याची नोंद घ्यायची. तेरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वेगात होता आणि आता मात्र बादची खळा. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4 इथे बसला आणि पाचुंबरीकरांचा जल्लोष देखील झाला. कारण विजयाच्या अजून जवळ येत असताना पाहायला मिळतात. 4थी विकेट आली आहे. 13 आकड्यावरती 6 ची खेळी संपली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बंटी यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 13 या आकड्यावरती दरम्यान 4थी विकेट आली. 4था धक्का इथे बसलाय. 13 या आकड्यावरती ड्राईव्ह केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच पुढे सरसावतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये चांगली धावसंख्या बनवली साहिल दिपेकरच्या खेळीमध्ये. पण पाहिलं तर योगदान राहिलं त्या खेळीमुळेच. आपण पाहिलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये पाचुंबरीचा संघ आला. त्यानंतर गोलंदाजांनी देखील शिकंजा कसला या मॅच मध्ये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावसंख्या स्ट्राईक रोटेट होतीये. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 8 मध्ये 37 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. पाचुंबरी संघाचा विचार केला तर गोलंदाज अगदी चांगल्या. 3 गोलंदाज वेगवान आहेत आणि त्यामुळे
त्याचा फायदा या मॅच मध्ये मिळाला. इथे देखील स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. आता मात्र समीकरण येणारे 7 चेंडू आणि 37 आवश्यकता. व्हाईट चेक साठी रिव्ह्यू. सदरमान इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. चला दरम्यान यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहायचं. वाकुर्डी संघ आणि त्याचबरोबर कासेगाव संघ नाणेफेक जिंकले. गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले वाकुर्डी संघाला. फटका फसला. मिस टाइम आहे. पाठीमागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक ठेवले. स्वतःकडे षटक क्रमांक 3 चा काही संपलाय. 16 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 6 मध्ये 36 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. चला वेग घ्यायचा. स्पीडअप घ्यायचा. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आलाय. पेनलाइज केलं गेलं. प्रवीण झेंडे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोरच्या दिशेने फटका इथे केला गेला. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. चौकार आलाय. 4 धावा फलकावरती. 20 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती. आता मात्र 5 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच आपण विचार केला तर पाचुंबरी संघ चांगला केला. मोठा फटका आलाय. इथे देखील आपण पाहिलं तर नशिबाचे साथ. नैसर्गिक अडथळा. एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र आपण पाहिलं तर 21 आकड्यावरती. 4 चेंडू आणि 31 ची गरज आहे. वैभव भोसले स्ट्रायकिंग एन वरती आपण पाहतोय. निश्चितच विचार केला तर मात्र विजयापासून दूर गेला पेटनाकाचा संघ. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. अगदी डॉट बॉल इथं निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 3 चेंडू आणि 31 धावांची गरज. क्वार्टर फायनलच्या दिशेने आता वाटचाल सुरू झाली आहे पाचुंबरी स्पोर्ट्स संघाची. क्वार्टर फायनलच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट केला. फटका इथे केलाय. क्षेत्ररक्षक साहिल चेंडूच्या खाली येत आहेत. आणि आता मात्र आजच्या दिवसातली ही पहिली चुकी साहिल कडून झाली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर ज्याला आजच्या दिवसामध्ये हात लावलाय त्याचं सोनं केलं. मात्र इथे चुकी झाली आहे. डॉट बॉल जरूर आलाय. धावसंख्या मात्र स्थिरावते. 2 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती सामन्यामध्ये औपचारिकता आता शिल्लक आहे. फटका इथे केला गेला. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत मात्र हुलकावणी दिले. चौकार आलाय. 4 धावा फलकावरती. मात्र 1 चेंडू दूर आहे. त्यातच क्वार्टर फायनलच्या दिशेने जबरदस्त खेळ केला पाचुंबरी संघाने. दरम्यान कासेगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आणि विजय मिळवला. क्वार्टर फायनल मध्ये आजच्या दिवसातला पहिला संघ ठरलाय पाचुंबरी स्पोर्ट्स. पाचुंबरीचा संघ वेल प्लेड. आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 37 धावांची खेळी 17 चेंडू मध्ये ज्याच्या बॅटमधून आली आहे. त्याचबरोबर 2 विकेट ज्या गोलंदाजाने मिळवल्यात. वन्स अगेन अर्थातच बेलापूर नवी मुंबईचा सुपरस्टार साहिल निरेकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.